नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे माझ्या आईच्या घरी आणि सोबत आद्विक आहे आपल्या। आद्विक हाय करा, टाटा करा, टाटा। हां, तर आज चाललोय आम्ही आईला भेटायला। आईला भेटेल तकाली तकाली आणि काय करणार? आणि काय करणार? काय आणि काय करणार? आपण काय करणार? बर, तर आता आम्ही चाललेलो आहे। तर बघूयात, आता पुढे जाऊन शेतामध्ये पण जायचं आहे आणि शेतामधून काही आपले जे म्हणजे भाताची गट्टे आहेत ती आपल्याला घरी सोडायची आहेत। तर चला मग जाऊया। आपण आता आलेलो आहे आपल्या घराजवळ, पण आता घरी कोण नाही, मम्मी गेले शेतामध्ये। तर आपणही डायरेक्ट आता शेतामध्ये जाणार आहोत। सोबत आद्विक सुद्धा आहे। आद्विक, जायचं शेतामध्ये? हां हां, काम करणार तू? आद्विक पण तयार आहे शेतात जायला। तर आपण आता जाऊया शेतामध्ये, बघूया तिकडं। तर मंडळी, समोर बघू शकता आपलं शेती आहे आणि मम्मी तिकडून भाताचे शेत गोण्या घेऊन येत आहे। तर बघू शकता तुम्ही, पप्पा पण आहेत सोबत। आता घेतलेलं आहे आणि आता निघालोय रस्त्यावरती। तर रस्त्यावर आपण ही गड्डे ठेवणार आहोत आणि बाकीची पण राहिलेली गड्डी आपण तिथे नेऊन ठेवणार आहोत आणि तिथून मग गाडीवरून घरी नेऊन ठेवायचे आहेत। म्हणजे 4 गड्डी आपल्या आजीच्या घरी ठेवायचे आहेत आणि 4 आपल्याला घरीवरती ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे असतं आहे काही, बघू शकता तुम्ही। तर इथून बांधावरून जायचं आपल्याला चालत चालत। पप्पा पुढे गेलेत, मी चाललो आहे आता। प्रकारे काही शेतातून वर जाण्यासाठी रस्ता आहे, म्हणजे वाट आहे। तर बांधावरून चढत चढत आपल्याला जायचं आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता अशा प्रत्येक पट्टीमध्ये शेतामध्ये तुम्हाला ह्या गंजी दिसतील। तर याच्यामध्ये असं आहे की लोकांनी भात कापून ठेवलेलं असतं आहे, पण कसं असतं की काही माणसं नसतील किंवा काही कारणास्तव ते रचून ठेवतात, जेणेकरून आपल्याला नंतर येऊन ते जोडू शकतात। अशा प्रकारे त्यांनी ते रचून ठेवलेलं आहे, होऊ शकतं। आणि आपल्याला तिथे वरती ते झाड दिसतंय, ते टॉवर, तिथे आपल्याला ती गटी घेऊन जायचं आहे आता। म्हणजे बांधावनं चढून चढून खूप दम लागतोय, खूप त्रास होतोय, पण आता काय आहे, मम्मी पप्पा एकटेच आहेत, आपल्याला करणंच आहे। आता तुम्ही जी ही शेती बघताय, ज्याच्यातून आता आपण भात हे पीक घेतलेलं आहे, तर विषय असा आहे की याच्यामध्ये आता भात झाल्यानंतर भुईमुगाची तयारी करतात, म्हणजे भुईमुग लावला जातो। पण आता असं आहे की आपल्याला जो पाण्याचा स्रोत होता, म्हणजे जिथून पाणी येत होतं, ते पाणी सध्या बंद झालेलं आहे। त्यामुळं आता ही पडूनच राहणार आहे, याच्यामध्ये कोणतेही पीक घेता येणार नाही। फक्त भात सोडून कोणतेही पीक घेता येणार नाही, जे की पावसाळी असते। पावसाळी पाण्याची टंचाई नसते, त्यामुळे इथे फक्त भात घेतलं जातं। नाही तर पूर्वी इथं भुईमुग, मका, वाटाणा वगैरे अशा बऱ्याच पिकं घेतली जात होती या शेतामध्ये। इथे तुम्ही बघू शकता जे झाडं दिसतात, त्याच्या पलीकडून पाईप टाकून आपण, मध्ये ओढा आहे, त्याच्या पलीकडून पाईप टाकून आपण पाणी इकडे घेतो। तर तेच पाणी बंद झालेलं आहे आता काही कारणास्तव। तर त्यामुळे आता ही शेती अशी पडून राहणार आहे, इथे कोणतेही पीक घेतलं जाणार नाही, फक्त पावसाळी पीक घेतलं जाणार आहे इथे। तर बघू शकता तुम्ही, खूपच जमलेलं आहे। एवढ्या बांधावणी सर जर चढत वरती यायचं आहे, बघू शकता तुम्ही। हा जो पलीकडे आहे तो रस्ता आहे, सगळी गटी आणून इथं टाकलेले आहेत आणि इथून आता घरी घेऊन जाणार आहोत। बघू शकता तुम्ही, ही इथे आपण सगळी गटी टाकलेले आहेत आणि आपल्याला इथून न्यायचे आहेत आता सरळ घरी। मंडळी, आता जे तुम्ही पाठीमागे जे आपलं भात बघितलं, हे जे आपण आणलं, हे भात
कापून झाल्यानंतर ना ते वाढवलं आणि वाढवून आता ते गोणीत भरून आपण घेऊन जात आहे. मला वाढवणीचा व्हिडिओ बनवता आला नाही काय कारणास्तव, पण ठीक आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काही कॅरी करायचे त्या गोष्टी. खूप दमलेलो आहे आणि घामाने पूर्ण ओलाचिंब झालेला आहे. सो आता ही गटी परत नेऊन घरी ठेवायची आहेत. तर अपडेट देत राहीन. आपल्या पेजला, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा प्लीज. मध्ये जाण्यामाण्याच्या आदूला पाया पडायचं तेव्हा घेऊन आलो. आदू कुठं आलो आपण? इकडे कुठं? हे काय आहे इकडे? हे बघ इकडे बघ, हे काय इकडं? देवबाप्पा ना. आपण जानामाळ्याच्या मंदिरात आलो आहे, त्याला पाया पडायचं म्हणून. देवबाप्पाला काय सांगणार? आणि काय देवबाप्पाला काय बोलणार? काय बोलतोस तू नेहमी? सांभाळकर बोलतो ना. आणि काय? हो, काय सांगणार देवबाप्पाला? तर मंडळी, आपण आलेलो आहे आता मंदिरामध्ये आई जानामाळ्याच्या दर्शनासाठी. आदूला पाया पडायचं होतं म्हणून आलेलं आहे त्याला घेऊन. पडा तिथं आतमध्ये देवबाप्पा आहे, पाया पडा. हां, पाया पडा. अरे प्रसाद कुठे खातोयस? तो राहू दे, तू पाया पड. हां, काय सांगायचं? मंडळी, तर आता कसं असतंय, भात कापण्याआधी आपण देवाला एक नारळ देतो. आपल्या जो कुलदैवत असतं किंवा ग्रामदैवत असतं तिथं आपण एक नारळ देतो देवाला, म्हणजे अशी परंपरा आहे. तर ते नारळ आमचा राहिला होता, तर पप्पा आता नारळ द्यायला आलेत. आणि बघू शकता तुम्ही समोर आद्विक पण आहे. आद्विक बघतोय काय करतायत, त्याच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत. तो खूप कुतूहलाने बघतोय तो. आणि नारळ फोडल्यानंतर बघू शकता नारळ थोडा खराब लागलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर काय, ते पहिले लोक म्हणतात नारळ खराब लागला की तो देवाला पावला म्हणून. अशी एक पहिल्या लोकांची प्रतिक्रिया आहे. तर कितपत योग्य आहे ते मला माहीत नाही, पण अशा प्रकारे मग पप्पांनी तो प्रसाद दाखवला नारळ फोडल्यानंतरनं. आद्विक हे सगळं बघतच होता. आणि मग पुढे बघू शकता तुम्ही, तो इकडे तिकडे नाचत होता म्हणजे मंदिरामध्ये आद्विक. तर पप्पांनी नारळ फोडून मग तो नैवेद्य दाखवला. आणि आद्विक खोबरं पाहिजे म्हणून मागे लागला होता. तर तो नारळ खराब लागल्यामुळे त्याला काय ते देता आलं नाही. तर तो पाया पडला, त्यानेही पाया पडलं आणि आता निघायच्या तयारीत होतो आम्ही. बघू शकतो.